तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हे जे मॅथचे व्हिडिओ आहे हे सगळ्यांसाठी उपयुक्त आहे, प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी. तर आंतरवेळ वेग याची पूर्ण डिटेल सिरीज ही तयार होईल. पूर्ण डिटेल, काही क्वेश्चन, काही बेसिक कन्सेप्ट, काही सगळं सगळं वन बाय वन हा पुरा डाटा जमा होईल. असेच आपण पुरा सिलेबस कव्हर करणार. पुरा जे चांगले चांगले बुक आहे त्यांचे मधले सगळे क्वेश्चन, पेपरला आलेले क्वेश्चन सगळा कंटेन होईल व्यवस्थित. काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. तर आंतरवेळ वेग आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. मी क्वेश्चन याच्यासाठी सॉल्व्ह करून देते की तुम्ही काय युजेस करू शकता एका फॉर्म्युल्यावर. मग आता बेसिकचा विषय असा आहे, तर आंतर किलोमीटर मीटर मध्ये असतं. मग यांचं कन्वर्ट, किलोमीटर म्हणजे 1000 मीटर हे माहित आहे ना तुम्हाला, आणि मीटरला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करणे तर त्यांनाच त्याला भागा. म्हणजे एवढी शून्य ते दिसतात ती इकडे टेपून द्या, ते झालेलं आहे बघा 0.001 किलोमीटर. मग वेग तर 1 आवर किलोमीटर, हे जे कन्सेप्ट आहे तर किलोमीटर आणि आवर म्हणजे 1000 आवर. मीटरचं रिलेशन कोणासोबत आहे? सेकंड. तर ते मीटर आणि सेकंड हे आपल्याला सॉल्युशन साठी काम येणारी गोष्ट आहे. पण कायम क्वेश्चन मध्ये लक्षात ठेवायचं, कधी बी 5/18, 18/5 वापरायचं नाही. हे कधी वापरता? ज्या वेळेस तुमचे युनिट मिसमॅच असेल, म्हणजे सारखे नसेल तेव्हा. नाहीतर फॉर्म्युला स्ट्रेटली फॉर्म्युला यूज होईल कोणता? डी टी इक्वल डी बाय एस, म्हणजे डिस्टन्स आणि स्पीड. याला युनिट नाही लागणार. युनिट कधी लागेल? ज्या वेळेस मिस मॅच असेल त्यावेळेस. मग आता हे एकदम बेसिक आहे, एवढं तुम्हाला सगळ्याला जवळपास माहित असेल. ह्याच प्रोसेसला कन्सिडर करून मी व्हिडिओ बनवले होते. आणि आता हे जे नॉर्मल क्वेश्चन आहे, लेवल टू लेवल आपण घेण्याचा प्रयत्न करू. पण तसं सांगायला पाहिलं मित्रांनो, तर मॅथ मध्ये लेवल वगैरे काही नसते. सगळ्यात सोपं समजून घ्या. काय जे आपल्याला येत नाही ते काही का असत नाही, ते आपल्याला अवघड असतं. आणि जे आपल्याला येतं ते सोपं. अवघड आणि सोप्याची भाषा हीच आहे, जे येत नाही ते अवघड. मग आता बघा पहिला क्वेश्चन, तर आपल्याला 3 पैकी 2 दिलेले असणार, मी तेच सांगतो. पण आता या क्वेश्चन मध्ये काय वाटतंय तुम्हाला? एक लांबी दिले, मग ही जी लांबी आहे ही, मग लांबीला काय म्हणशाल? डिस्टन्स. मीटर मध्ये तिथं क्वेश्चन मध्ये लिहायचं राहिलेलं आहे. आणि हे काय? किलोमीटर पर आवर. काय ही? स्पीड. आता आपल्याकडे किती युनिट आले? 2. डिस्टन्स आला, स्पीड आला. बाकी क्वेश्चन मध्ये काहीही दिलेलं नाहीये. विरुद्ध दिशेना 2 ट्रेन, 1 ट्रेन, 3 ट्रेन, काहीच नाही. सरळ सरळ काय करा? टाइम इक्वल डी बाय एस इंटू किती घेतो आपण? 3.6/10. हे लक्षातच ठेवायचं. याला सगळं सॉल्युशन होऊन जातं. म्हणजे 18/5. मग 18/5. मग टाइम, डिस्टन्स किती आहे? 600. स्पीड किती आहे? 45. 18 आणि 5. आता याचं सॉल्युशन करण्यासाठी तुम्हाला टेबल वगैरे आला पाहिजे. आता तुम्ही या झिरोचा युजेस करा, किंवा याला भाग जातो. 9 9 18. 9 ना याला गुणा किती होईल? 5. मग हे वर किती आहे? 600. इथं किती आहे? 2. इथं किती आहे? 5. इथं किती आहे? 5. मग तुम्ही तुमचा तर्क लावा. एक तर याचा गुणाकार करून घ्या, किंवा तुम्ही त्याला भागाकार करा, तुमचा आन्सर घेऊन जाईल. मग हे 600, हे 2 आहे, हे 5. मग मी 1200 म्हणतो, आणि 5 गुणेला 5 25 म्हणतो. मग तुम्ही बरेच शॉर्ट व्हिडिओ बघितलेले असेल. 25 ना गुण भागण्यापेक्षा तुम्ही काय करा? त्याला 8 ना भागा, 2 ना भागा, अशा बऱ्याच गोष्टी 4 ना भागा असं दिलेलं असेल. पण तुम्हाला सध्या तरी तुम्ही पहिल्या स्टेजवर आहे, नाही तर ह्या 25 ला तुम्ही काय लिहू शकता? 100/4 म्हणजे 25. मग हे तर्क लावून शिका. हे 2 0, हे 2 0 काय होऊन जाईल? कट. हे किती उरले? 12. आणि हे किती उरले? 4. 12 गुणेला 4 48.
48 सेकंद झालं तुमचा आन्सर. मी 25चा टेबल म्हणलाच नाही. मी काय केलं 1225. मी 25ला काय केलं 25 कधी येईन रे 100/4. मग मी 0 काय केले रे कर. हा इथं नेला किती सेकंद आलं रे 48. बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या, नाही तर तुम्हाला नसल जमत तर तुम्ही 1200/25चं सॉल्युशन वेगळं बी करू शकता. कशा पद्धतीनं याला तुम्ही भागू शकता. 5 ना भागा तर 5 1 5 5 2 10. किती उरले 2 4 0. याला पुन्हा 5 ना भागा, मग पुन्हा 5 ना भागा. 5 2 4 आणि 8×45 म्हणजे 8 8 सव्वा 48. आणि पहिलं किती आलं 48. तर तुम्ही युजेस करा व्यवस्थित पद्धतीला. आता हे जो डिस्टन्स वेळ आहे याच्यामध्ये याच्या पलीकडे काही येणार नाही. फक्त एक गाडी 2 गाडी विरुद्ध दिशेना ओलांडून जाणे, इकडे येणे तिकडे येणे, तर हे सगळं आपण घेऊ क्वेश्चन. तर क्वेश्चन घ्यायला थोडा वेळ लागेल, तुम्हाला एक प्रोसेस बी कळायला लागेल. जीवन कळायला पाहिजे सगळं की आपल्याला काय घ्यायचे. एक क्वेश्चन घेतो, एक मिनिट बघा. दुसरा क्वेश्चन. क्वेश्चनला व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला वेळ अंतर वेग याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये 2 गोष्टी शोधणे, कारण की एक फाईन राहणारच आहे आपल्याला. आता इथं बघा काय दिले तुम्हाला मीटर लांबी म्हणजे डिस्टन्स. ओके इथपर्यंत. आता हा सगळा खेळ खंडोबा विसरून जा. आपल्याला काय दिले सेकंद. म्हणजे काय झाला हा टाइम. म्हणजे आपल्याकडं 2 गोष्टी आल्या. एक आला डिस्टन्स आला 120. टाइम आला 20 सेकंद. आता आपल्याला काय फाइंड करणे, त्या ट्रेनचा वेग फाइंड करणे. मग आता तुम्ही काय करा, याला फॉर्म्युल्यात बसवा. मग फॉर्म्युला काय आपला टाइम इक्वल D/S. बरोबर आहे. मग D/S तर आपल्याला कोण सॉल्व्ह करणे यस. मग यस सॉल्व्ह करणे तर हा गडी इकडे न्या आणि ह्या गडीला इकडे आणा. मग यस इक्वल D/T. कळलं का. कारण की आपल्याला जो फाइंड काय करणे आपल्याला फाइंड काय करणे वेग म्हणजे काय स्पीड फाइंड करणे. म्हणून मी काय केला हा इकडे नेला हा इकडे आणला, बाकी काही बदल नाही केला. आता लक्षात घ्या यस टी 120 मीटर आणि सेकंद 20. हा काय होऊन जाईल स्कट. याला भागा किती 6 मीटर/सेकंद. आता हे मीटर मध्ये आलं पर सेकंद म्हणजे आपल्याला काय फाइंड करणे स्पीड. तर ही झाली तुमची स्पीड कॅल्क्युलेट. आता याला किलोमीटर आवर मध्ये कन्वर्ट करणे. तर किलोमीटरचा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे काय तर त्याला भागावं लागेल, गुणावं लागेल, भागावं लागेल. ते तुमचा आन्सर येऊन जाईल. पण तुमचं ऑप्शनवर डिपेंड करावं होते. तुमचं ऑप्शन काय मीटर सेकंद. आता तुम्ही म्हणशाल इथं गुणाकारात तुम्ही घेतलंय का नाही, की तुम्ही 18/5 याच्या आधी घेत होते आता का नाही घेतलं. तर मित्रांनो हे जे युनिट दिसत आहे तुम्हाला हे 20 मॅच आहे का रे नाहीये. हे जर का डिस्टन्स किलोमीटर मध्ये असतं आणि हे जर का सेकंद मध्ये असतं तेव्हा ते कसं झालं असतं मिच मॅच झालं असतं. हे मिच मॅच नाही रे भाऊ, हे सारखंच आहे. म्हणून त्याचा आन्सर एवढंच. ठीक आहे. थँक्यू.